खंडणी प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनीच घेतली मुंडेंची भेट। धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी 2 दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांची भेट। धनंजय मुंडेंना लपून भेटलो नाही, तब्येतीच्या चौकशीसाठी दिवसा भेटलो, लढा सुरूच राहणार, भेटीवर सुरेश धसांचं स्पष्टीकरण। सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो, मतभेद असतील तर दूर करा असं सांगितलं। धस मुंडेंच्या दुसऱ्या भेटीची माहिती बावनकुळेंनी दिली। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं, त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले, आमच्यात अर्धा तास चर्चा झाली, माघार घेणार नसल्याचं सांगितलं। सुरेश धसांकडून दुसऱ्या भेटीवर हे स्पष्टीकरण। समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती। मुंडे धस भेट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी, मनोज जरांगेंची टीका। धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी कुणी लीक केली, काही लोकांवर शंका, मात्र आज कोणावरही बोलणार नाही, सुरेश धस यांचं वक्तव्य। महाकुंभ मेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब स्नान, प्रयागराज येथे मुख्यमंत्री फडणवीसांनी सपत्नीक आरती देखील केली। राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार, कायद्याच्या कायदेशीर अभ्यासासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत। लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र राज्य देशातील 10वं राज्य ठरणार। इंडियाज गॉट लेटेंट मधील वादग्रस्त वक्तव्यानंतर रणबीर अलाहाबादिया नॉट रिचेबल, रणवीरच्या घरालाही कुलूप। बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित, पहिल्याच दिवशी छावा चित्रपटाची 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई।